मित्रो, मुख्यमंत्री वा कार्यप्रशिक्षणाच्या संदर्भानं 9 जुलै 2024चा जी.आर. आणि 9 सप्टेंबर 2024चा शासनाने जी अतिरिक्त सूचना काढलेली आहे त्या सूचनेच्या संदर्भानं आज आपण बोलणार आहोत। ही बाब आपण यासाठी समजून घ्या, उपस्थितीच्या बाबतीत उपस्थिती, अनुपस्थिती आणि वेतन वाटप या संदर्भानं तो एक संदर्भ आहे। अतिशय संक्षेपानं हा मुद्दा मी आपल्या समोर ठेवतो। आता पहा, 9 जुलै 2024च्या जी.आर. मध्ये काय म्हटलेलं आहे? या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी 10 दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असला तर संबंधित प्रशिक्षणार्थींना त्या महिन्याचे विद्यावेतन अनुदेय राहणार नाही। म्हणजे याचा अर्थ काय की या कलमानुसार, या मुद्द्यानुसार, या अटीनुसार तुम्हाला 10 दिवस जर अनुपस्थित राहिलात, 10 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त, ती अनुपस्थिती भरली 30 दिवसामध्ये, समजा तुमची 11 दिवस अनुपस्थिती भरली तर त्या महिन्याचं तुम्हाला विद्यावेतन मिळणार नाही अशी ती अट होती। ही जाचक अट होती। का जाचक अट होती? तर काही मेडिकल, कारण याच्यामध्ये वेगवेगळ्या कोणत्याच रजा नाहीत ना। मग रजा नसल्यामुळे काही कारणास्तव बिमार पडलं किंवा कोणाच्या घरात लग्न असतील किंवा अन्य काही सोयरिकेला जावं लागलं असेल, कारण काही मुलांचे लग्न झाले नाहीत, काही मुलीचे लग्न झाले नाहीत, मुलींना बघायला येतात पाहुणे, तर त्यामुळे जर समजा 10 दिवसापेक्षा जास्त दिवस, 10 दिवस आणि त्यापेक्षा जास्त दिवस राहिले तर ते विद्यावेतन जे मिळणार नव्हतं ते त्याच्यामध्ये दुरुस्ती केलेली शासनाने लक्षात घेतलेलं आहे। कारण शासनाने वेळोवेळी विचार केलेला आहे की बाबा ही कारण त्या 9 सप्टेंबरच्या याच्यात म्हटलेलं आहे, या योजनेचा व्यापक प्रचार होऊन अधिकाधिक उमेदवारांना कार्यप्रशिक्षणांना संधी होण्याच्या दृष्टीने ही अतिरिक्त सूचना निर्गमित करण्यात येत आहे म्हणून। तर ही अट रद्द करण्यात आलेली आहे। कोणती अट? तर जी की 10 दिवस आणि 10 दिवसापेक्षा जास्त दिवस गैरहजर राहिलेल्या प्रशिक्षणार्थींना ही अट कधी रद्द केली? 9 जुलै 2024ची अट 9 सप्टेंबर 2024ला रद्द करण्यात आलेली आहे। जवळपास जुलै गेला, ऑगस्ट गेला, 9 जुलै ते 9 ऑगस्ट 1 महिना आणि 9 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर 2 महिने, 2 महिन्यानंतर हे दुरुस्ती केलेली आहे त्याने। आता त्याच्यात आता 9 सप्टेंबरच्या जी.आर. मध्ये काय म्हटलंय? तर 3 क्रमांक आहे तिथं, त्या 4-10 क्रमांक तिथं दिलेला होता 9 जुलैच्या संदर्भानुसार 9/7/2024च्या शासन निर्णयाच्या ती परिच्छेद 4.4.10 रद्द करण्यात येत असून प्रशिक्षणार्थीच्या विद्यावेतनाबाबत पुढील तरतूद करण्यात येते। आता त्यांनी मग काय तरतूद केली? तर प्रशिक्षणार्थी उमेदवारास संबंधित आस्थापनेतील त्याच्या किंवा तिच्या, बघा इथं त्याच्या आणि तिच्या लिहिले, म्हणजे याच्यामध्ये लाडक्या बहिणी आहेत, लक्षात ठेवा, उपस्थितीनुसार विद्यावेतन दिले जाईल। म्हणजे जितकी दिवस उपस्थिती तितके दिवस तुम्हाला विद्यावेतन। मग त्याच्यामुळे आता कोणी म्हणू अरे उपस्थित राहू नका बरं का, आणि तुम्हाला काढून टाकण्यात येईल, असं आता या शासन निर्णयाच्या नुसार कोणीही म्हणणार नाही। म्हणत असेल तर त्यांना 9 सप्टेंबरचा शासनानेच निर्गमित केलेला अतिरिक्त सूचना आपण सादर करा।
कारण तुम्ही तोंडानं बोलून काही उपयोग नाही, कारण ते GR 9 जुलैचा दाखवून तुम्हाला धमकी देऊ शकतात. पण त्यांना 9 सप्टेंबरचा अतिरिक्त सूचना देऊन त्यांना उत्तर द्या. तुम्ही धमकी देऊ नका, कारण ते आता कसं आहे, अधिकारी असतात, त्यांच्यामध्ये पॉवर असतात, त्या पॉवरचा उपयोग करून घेऊन ते बोलत असतात. त्यामुळं त्यांना तुम्ही तसं काही बोलू नका. त्यांची पॉवर वापरू द्या, काय वापरायचे ते. तुम्ही नियमानं त्यांना हे GR दाखवा. तर त्यामुळं तुमच्याकडे हे दोन्ही GR असले पाहिजे. नेटवर जा, इंटरनेटवर, किंवा मला सांगा, मी तुम्हाला पाठवून देतो. 9 जुलै आणि 9 सप्टेंबरचे दोन्ही GR. 9767704604 हा माझा नंबर आहे. तुम्हाला मी पाठवतो व्हॉट्सअपला, मला मेसेज करा. आता हा संदर्भ लक्षात आला तुमच्या. तर तुमचे याचा अर्थ आता आपल्याला किती दिवस उपस्थित राहायचं, अनुपस्थितीची मुभा आहे, आणि जितके दिवस काम तितके दिवस दाम आहे, म्हणून तुम्ही उपस्थित राहायचं टाळू नका. कारण आपल्याला कामाची आणि पैशाची गरज आहे ना. मग त्यासाठी कमीत कमी अनुपस्थिती राहील हा प्रयत्न करा. धन्यवाद.